आपण एकतेने भगवंत आणि बाबाला प्रणाम करू. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या वतीने आणि बाबा जिंदगीच्या आदेशाप्रमाणे आजचे त्यागाचे हवन कार्य चिचोली परिसर पंकजजी यांच्या निवासस्थानी पार पडले आहे. त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझे प्रणाम. तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू महान कैकी बाबा जिंदगी उपस्थित आहे. बाबाला माझे प्रणाम. तसेच आपली गुरुआई वाराणसी आई उपस्थित आईला माझे प्रणाम. तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मारूट परिसरातले कार्यकर्ते वानखेडे काकाजी उपस्थित आहे. काकाजीला माझे नमस्कार. तसेच या चर्चा बैठकीचे संचालन भोयरदादा यांना माझा नमस्कार. तसेच माझ्या परिवाराचे कार्यकर्ते मानकर काकाजी उपस्थित, काकाजीला माझा नमस्कार. तसंच संपूर्ण मंच यांना माझा नमस्कार. तसेच बाहेरून आलेले सेवक सेविका बाल गोपाल सगळ्यांना माझा नमस्कार. अनुभव आज त्यागाचे हवन कार्य पार पडले आहे आणि मी पण एक त्यागातला हवन माझे एक त्यागाचे कार्य सुरू होते. सुरू असताना 41 दिवसाचे त्यागाचे कार्य केल्याच्या नंतर काही दिवसानंतर आम्ही अजूनही पुन्हा त्यागाचे कार्य करायची इच्छा झाली आमच्या परिवाराला आणि त्यागाचे कार्य करायचे आहे बाबा म्हणून आम्ही काकाजीकडे शब्द दिले, काकाजी त्यागाचे कार्य करायचे. तर मी एकदा विचारलं काकाजीले का काकाजी त्यागाचे कार्य पुन्हा अजून करता येते का? हो करता येते, पण 41 नाही करता येत, पण जे काही मुखातून शब्द निघन हो करता येते म्हणत होते ते. मी म्हटलं ठीक आहे. मी घरी विचारलं त्यागाचे कार्य करायचे का, तर सर्व लोकांचं हो होतं. कारण की आमच्या इथं जेव्हा त्यागाचे कार्य झाले आमच्या इथं तिघं म्हणजे मी एक लहान भाऊ आणि एक मावशीकडे म्हणजे आमच्या तिघाचे एका टायमात त्यागाचे कार्य सुरू झाले होते आणि कुठेतरी मनात वाटत होतं का त्यागाचे कार्य कुठेतरी बरोबर पार नाही पडले. म्हणून आमची वारंवार इच्छा होत होती का कार्य अजून पुन्हा करायचे बा म्हणून. कारण की मी चर्चा बैठकीत जात होतो तर चर्चा बैठकीत सेवकाच्या मुखातून ऐकायचं आणि कार्यकर्त्याच्याही मुखातून ऐकायचं का गलती करून त्यागाचे कार्य करायचे नाही केलेले बरे. तर चुका तर काही लक्षात येत नव्हत्या, पण आमचं मनच मानत नव्हतं का त्यागाचे कार्य करायचे. एके दिवशी आम्ही कार्यकर्त्याकडे गेलो आणि कार्यकर्त्याने सांगितलं का असं काकाजी आम्हाला त्यागाचे कार्य करायची इच्छा आहे. तर काकाजी ठीक आहे, माफीचे कार्य करून घ्या आणि त्याच्यानंतर त्यागाचे कार्य 11 दिवसाचे करा. आता 11 दिवसात तर मी रागाच्या भरामध्ये माझ्या मोठ्या मुलाला तुषारला मी एक चप्पल फेकून मारली. आता चप्पल फेकून मारली काही लक्ष होतं नाही का त्यागाचे कार्य सुरू आहे बा म्हणून काही भान राहिला नाही. त्या वेळात काय झालं तितक्या वेळेमध्ये का कोराडी परिसरातून गाडी निघाली आणि कलमना रोडवर ह्या लागली. कलमना ऑटोमॅटिक चौकाच्या अगोदर जे यादवनगर चौक आहे त्या गल्लीमध्ये काम चालू होतं. गाडीवरनं आतमध्ये गल्लीमध्ये गाडी घेऊन गाडीचे पल्ले ओपन करून माल खाली सुरू करणं चालू केलं. पण मानकापूर परिसराकडून RTO जात होता कळमण्या साईडनं. त्याला गाडी कुठून दिसली माहीत नाही, तो कधी गल्लीत जात नाही. RTO सरळ रस्त्याने लागला का पुन्हा तो सरळ रस्त्यानं जाते, पण त्या गल्लीत याची जात नाही गाडी. RTOची गाडी समोर जाऊन पुन्हा वापस आली आणि गल्लीमध्ये टाकली गाडी आणि गाडी लेबर खाली करताना असताना त्यानं सरळ सांगितलं का तुम्ही माल परत गाडीत टाका आणि धरम काट्यावर चला. त्यानं तितक्या परिसरात वेळामध्ये काय झालं, मी इकडे याला चप्पल तर मारून दिली आणि तिकडून अर्ध्या तासानंतर ड्रायव्हरचा फोन आला का भाऊ गाडी पकडली. मी म्हटलं कोण पकडली रे? तो पोलीसवाल्यानं पकडली म्हणे. मी म्हटलं पोलीसवाले गाडी आपली पकडत नाही, कारण की मी कामठी परिसर आणि 2-4 जे ठाणे होते तिथं माझी देण जात होती म्हणून माझ्या गाड्या थांबत नव्हते. मी म्हटलं पोलीसवाले गाडी पकडत नाही, पोलीसवाले पकडली असून तरी मला तू फोन दे मी बोलतो. तो म्हणत आहे म्हणे का तुम्ही काट्यावर या. मग मी म्हटलं तो पोलीसवाला नाही आहे, ते RT वाले आहे. एक काम करा, आता लावली गाडी तितक्यातच माझी चूक लक्षात आली का मी याला आत्ताच चप्पल मारली यार अर्ध्या तासा पहिले आणि आपले कार्य चालू आहे. मी तसंच कार्यकर्त्याला फोन लावला, कार्यकर्त्याला सांगितलं का काकाजी माझ्या हाताने गलती झाली, मी तुषारला चप्पल मारली आणि तिकडे RTOनं गाडी पकडली. काकाजी म्हणजे तुमचे कार्य तिथंच खंडित करा. कार्य खंडित झाल्यानंतर
मी गाडीकडे गेलो आणि गाडीकडे एका चप्पलचे मी 18,500 रुपये भरले. कारण की गाडीमध्ये 4 टन वजन जास्त होतं. त्याचे मी 18,500 रुपये भरून गाडी सोडली. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे का त्यागाचे कार्य हे मामूली नाही आहे. आणि वारंवार कार्यकर्ते सांगते ज्याचे साधे कार्य साधले त्याचे त्याग साधन, ज्याचे त्याग साधला त्याचे जीवन साधन. म्हणून त्यागाच्या कार्याले चूक करून त्यागाचे कार्य नाही केलेले बरे. नेहमी कार्यकर्त्याचे शब्द राहते कारण की हा मार्ग शब्दावर आहे. म्हणून कधीही कोणतीही चूक की करून कार्य कोणतेही कार्य नाही साधले पाहिजेत, चाहे साधे राहे चाहे त्यागाचे राहे. कारण की आपल्याला कार्यामध्ये आणि कार्यप्रणालीमध्ये आपले गटाचे कार्यकर्ते मानकर काकाजी हे नेहमी कार्य द्यायच्या भारी कार्य घ्यायच्या भारी हे आठवणीनं जेव्हा कार्य तुमचे संपते तेव्हा ते विचारते का कार्यामध्ये तुमचे कार्य बरोबर झाले का वेळेवर ज्योत लागली. नाही तर कुठे कुठेतरी आधी कार्यकर्ते कार्य काकाजी संपले आणि काकाजी कार्य संपल्यानंतर आता समोर कार्य करायचे तर ठीक आहे करून घे. पण मानकर काकाजीची सवय एक आहे का ते विचारते का तुमचे वेळेवर ज्योत लागली का नाही लागली, घरी तुमचं वातावरण कसं होतं कार्यामध्ये. आणि खरंच हे सर्व कार्यकर्त्यांनी विचारलं पाहिजे. आणि ठीक आहे हे कार्यकर्ते झालं पण आपलं सेवकाचंही कर्तव्य आहे. आपण मी स्वार्थी आहोत. आत्ता शांतनू दादानं त्या वानखेडे दादाने सांगितलं का पहिल्या दिवसाची लक्षात जाणून ठेवा. म्हणजे तुम्हालाही कुठंही गर्व या काही घमंड आलं या काही आपण अहंकारात आलो का पहिल्या दिवसाची आठवण केली तर सरळ आपण खालतं पडून जाऊ. कारण की त्या दिवशीची आठवण आणि त्या दिवशीची परिस्थिती काय होती आपली, फक्त आणि फक्त आपण आपल्यासाठी मार्गात आलो होतो. आणि मार्गात आल्याच्या नंतर हे सगळी मंडळी भेटली, हा परिवार भेटला. पण त्या दिवसाची शब्दाची आणि त्या दिवसाची आठवण आपण अगर केली का नाही तर खरंच हे आपल्या मनात येणारही नाही. आज आपण सेवक इतके चतुर आहोत, फक्त कार्य करण्यासाठीच कार्यकर्त्याला फोन करतो. कधीतरी कोणीतरी कार्यकर्त्याला विचारलं का तुमची तब्येत कशी आहे काकाजी? कोणीतरी विचारलं का? फक्त विचारते का काकाजी कार्य संपले आणि समोर कार्य करायचे बस. कधीतरी विचारलं का? शेल्लारे काकू विचारलं का तुम्ही ना का तब्येती कशा आहे तुमच्या? शेल्लारे काकू अजून कोण कोण आहे? बस एवढे बस झाले का? खरंच आपण विचारायला पाहिजे कारण की ते आपल्या परिवाराचे आहे. आपल्या परिवाराचे जसे सायली ताई आता कुठे पुण्याला राहते तर तिले समजा नागोशी भाऊ विचारते का तुझी तब्येत कशी आहे, कसं वातावरण आहे, तसंच ते परिवाराची आहे तर हेही परिवाराचे आपले कार्यकर्ते. आणि कार्यकर्ते म्हणजे आपण नेहमी माईकवर म्हणतो ना का माझ्या परिवाराचा कार्यकर्ता. मग परिवाराच्या कार्यकर्ता तर कार्यकर्त्याला विचारायला पाहिजे ना का नाही विचारायला पाहिजे? इथूनच तर आपली सुरुवात केली पाहिजे. आपण काय शब्द वापरतो. म्हणून नेहमी सांगते बाबांनी सांगितलं एक शब्द घा करते घाव करते आणि एक शब्द आराम करते. म्हणून शब्द ही सांभाळून वापरायला पाहिजे. आणि आपण शब्द का बोलतो हे लक्षात आणलं पाहिजे. आणि नाही बोलता येत तर विचार करून पूर्ण शब्द वापरा. कारण की आता जे संचालन दादा करूच राहिले मुझे बोली बोली और बंदूक से निकली गोली हे खरंच आहे. आणि आपण शब्द विचार करून अगर वागलो आणि शब्द समजून अगर बोललो पण ठेवला असता. आज आपण एवढे धरून चिचोली ह्या परिसरात आलो, इथून काहीतरी घेऊन जाणारे सर्व सेवक मला माहित आहे. कारण की आपण एवढ्या धरून 70 किलोमीटर दूर इकडे आलो. आणि हे 7 किलोमीटर दूर अगर राहिलो असतं का नाही हे तर रोजच हवन होत राहते. पण आपल्याला माहिती आहे ना 70 किलोमीटर दूर आपण पैसे खर्च करून आलो ना इथून काहीतरी घेऊन जायचे. कारण की आज पैसे लागले. कारण की मारोड परिसरात ज्या दिवशी हवन होतं त्या दिवशी आपण काय कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपण ना भाजीपाला घेऊन गेलो ना. पण भाजीपाला सुद्धा मला तर इतके वाटते का त्या दिवशी आपले 30-40 लोक जे काही आले होते गटातून ते खरंच 5-7 लोक तरी काहीतरी घेऊन गेले त्या अनुभवातून, त्या मार्गदर्शनातून आणि त्या हवन कार्यामधून. आणि आज मला पूर्ण विश्वास आहे की इथूनही बाबा काहीतरी कोणाला तरी सेवकाले देणाऱ्याच्या फक्त घेणारा व्यक्ती पाहिजे. आता कसा घेते ते नाही माहित. कारण की बाबा दिल्याशिवाय राहत नाही. कारण की आमचे पेशणी काकूचे अनुभव आहे. त्यांना ट्रॅव्हलिंगचे
जेव्हाही ते ट्रॅव्हलिंग करायचे तर त्यांना उलटी होते, पण आज हे दोनदा त्यांच्या ह्या दौरा आहे तर उलटीचे नावही नाही आहे. म्हणजे कुठेतरी आपल्या मनात अगर आपण चांगले विचार करून ना भगवत कार्यासाठी निघालो तर बाबा कुठेही आपल्याला कमी पडू देणार नाही आणि जे काही परेशानी येऊही देणार नाही. आणि मी सर्व गटांना धन्यवाद, आपल्या गटांना धन्यवाद म्हणतो. हे जे काही आपली एकता आहे, कार्यकर्त्याचे जेव्हा आदेश निघाले का जेव्हा कुठेतरी परिसरात कार्यक्रम आहे, खरंच आपल्या गटातले लोक एकता होऊनही पूर्ण जमते आणि हवन कार्यालयालाही होच म्हणते आणि असंच राहायला पाहिजे. माझी सेवकांना हेच विनंती आहे. इतकेच बोलून दोन शब्द सांगतो. सगळ्यांना माझ्या